एवढे सारे भांडे कशाले काढले? अहो आई, सारे कॉकरोच झाले होते, मग जरा औषध गुषध हे केलं आणि म्हटलं आता भांडे गिंडे पुसून घेतो. हाव का व? अबो मग मले का नाही बोलवलं? मी आली असती. दोघं मिळून केलं तर पटपट होऊन जातात काम. म्हटलं आई आता आराम करताय तर आईला आराम करू देतो. जाऊ दे ना, तुले करू लागन तर होऊन जाईन काम. तूही जरा आराम करत जाय दुपारची. आई झोप नाही लागत ना? अव झोप नाही लागत तरी लेट लाट करायचं. आणि मी पुसू लागतो भांडे आणि तू उठून दे, मग होऊन जाईन काम. लय कॉकरेज होतात नाही ट्रॉल्यांमध्ये. हा बाई, ते औषध येते ना ते टाका लागते, नाही तर मग लय कॉकरोच होते. हाव पॅक राहते ना ते, म्हणून कॉकरेज होतात. तरी तर आपण साफसफाई करतच राहतो. हा बाई, त्याचं असंच आहे. आता लावलाय तो टूप. हाव का व? आई किराणा सामान आणा लागन, तेलही संपलाय घरातलं. हाव का व? सांगा लागन यांले तेलाचा पिपा घेऊन या म्हणून. आता हे त्या दिवशी सांगत होते तेलाची किंमत ही लय वाढली म्हणे, लय महाग झालं म्हणे तेल, जरा जपून वापरा. आता आई कमीच टाकतो भाजीमध्ये. हाव भाजी तर कमी टाकतो. आई आता नाश्ता बनवा लागते, मग काही तळाचे पदार्थ बनवा लागते. कोणी आलं गेलं तर मग नाश्ता बनवा तर लागतेच मग. हाव ना, लय लागते, आपल्याला माहिती आहे किती सारं लागते. तर आता तेल तर काही आपण वतूनच टाकत नाही आई, भाजीला जेवढं लागते तेवढं टाकाच लागते. हाव ना, लय महागाई होत चालली बाबा. ते असंही सांगितलं न्यूज मध्ये तर की सोनं बी खरेदी करू नका. हा बाई, मोदीजीनं त्याची भाषण दिलं ना, सांगितलं की सोनं गिनं काही खरेदी करू नका म्हणून. बरं झालं आपल्या घरी लग्न होऊन गेलं लवकर, तर नाही तर कोणाने झालं असतं बाबा सोनं एवढं. हा बाई, पण घेणारे घेतेत व. हा बाई, ते तर आहे. घेणारे कुठं ऐकते? ते तर आहे व. आता उलट संतोषच्या लेकरासाठीच तर काही ना काही घ्या लागत होतं. चांदीचं घ्या लागन आता काहीतरी. आई, चांदी पण महाग झाली व. हाव ना बिचारे, आता तर अधिकच्या महिन्यात जोडी घ्या लागन. आता आरती येईन तर तिच्याकरता जोडे गिडे घ्या लागन. दिवसांदिवस महागाई लय वाढत चालली आहे. ते युद्ध चालू आहे ना, म्हणून त्याच्याकरता महागाई लय वाढली. हाव ना, महागाई तर वाढली, पण ते कांदे आपण जे पिकवतो त्याले भाव नाही वाढला. तिथं महागाई नाही वाढवली त्यांनी. जे आपण पिकवत नाही त्याच्या बरोबर भाव वाढवले त्यांना. हा बाई, ते तर आहे. मग व कांदे काय 5 रुपये किलो तर मागून राहिले ते. तसं तर आहे बाई, आपल्या वस्तूले कुठं भाव आहे. पेट्रोलही भेटून नाही राहिलं बाई. हाव ना बिचारे. हाव ना, त्या दिवशी आरतीचा फोन आला होता, तर आरती सांगत होती, आई म्हणे आमच्या गावले पेट्रोल भेटून नाही राहिलं म्हणे, आणि सिलेंडर बी भेटून नाही राहिलं म्हणे. लय त्रास आहे बाबा सिलेंडरचाही. लोक काय व, आपण नंबर लावतो तर आपल्याला देत नाही, आणि ते ब्लॅक मध्ये जास्त पैसे देते त्या लोकायले देते. हा बाई, ते तसंच करते. कुठेही त्यांचे धंदे आहे. गरीब दुब्याचं सिलेंडर देऊन टाकते ते दुसऱ्याले. ते तर आहे बाई. त्या दिवशी योगेश बी म्हणे ना, त्यालाही सिलेंडर भेटलं नाही. हा बाई, त्या दिवशी सांगत होते ते म्हणे मला तूप बनवायचं आहे म्हणे, पण सिलेंडर भेटून नाही राहिलं. पाहतो म्हणाले होते ते, पाहतो म्हणे सिलेंडर भेटलं तर ठीक आहे म्हणे, नाही भेटलं तर मग आता पाहा लागेल दुसरं काहीतरी. त्या डेअरी फार्म मध्ये म्हणा चुलीवर तपल लाव तूप, नाही तर घरी आण म्हणा, घरी तूप तपून देतो त्याला चुलीवर. आता पाहतो म्हणाले, भेटलं तर बरं आहे, नाही तर पाहिन म्हणे दुसरं काहीतरी. मग तुपाचे गिऱ्हाईक लागले असं ना त्याचे. पनीर बनवायला गॅस लागते. हो आई, लागते तर खरं. हाव ना बिचारे, लयच महागाई वाढत चालली. पहिले काही एवढी महागाई नव्हती बाप्पा. 50 रुपयात पुरी थैली भरून जायची बाजाराची. आता तर बस 50 रुपयात एक भाजी येत नाही. बोलवलं होतं का तुझ्या आईले? केला होता का फोन? आई म्हणत होती की तुम्हीच येऊन जा म्हणे सगळेचे सगळे. ते आईले म्हण ना, तुम्ही या, तू ये म्हणा इकडे. तुझी आई आली काय ना आपण गेले काय? आता कसं इतके साऱ्याले नेणं, त्यापेक्षा ते आईले बोलून घे ना इकडेच. ते सगळ्याच्या संग मंग बरं वाटते, सगळे राहिले म्हणजे. आता डबल आईले म्हणून पाहतो काय म्हणते तर. मग नंतर तुले आईच्या घरी जायचं असन तर चालली जात जो, राहून ये जो 2-4 दिवस. पाहतो ना आता आई काय म्हणते तर. आता मला माहिती आहे पोरीबाईची इच्छा होते आपल्या माहेरी जायची. हा बाई, वाटते ना. हा व, वाटते पोरीबाईले. तिच्या घरी जरी किती असलं तरी तिच्या माहेरची याद येते तिले. हो आई, ते तर आहे. जा जो, तुले जेव्हा जायचं वाटलं तेव्हा तू जाऊ शकतो तुझ्या माहेरी. हो आई, आता कसं सध्या शेतीबाईचे कामं नाही आहे तर मी घरीच आहो. मग काय शेतीचे काम लागते, पेरणी करा, मग औषध टाका, मग निंदणी करा, लय कामं राहते. मग कसं मी शेतात जातो तर घरी पाहिजे करायला कोणी ना कोणी. हा बाई, ते तर आहे. मग त्याच्याकरता म्हणतोय आता जाऊ नये. आरती सोबत राह थोड्या दिवस, आणि मग तुला जायचं वाटलं तर जाशील त्या माहेरी. पण पेरणी गिरणी लागल्यावर नाही जाऊ देणार, कारण कसं शेतात जा, तिकडे कामं करा लागते, मग घरी कामं करायची इच्छा होत नाही. हा बाई, ते तर आहे. तू काही गेलीच नाही शेतात? नाही, आपलं शेत पाहिलंच नाही तू? नाही, पाहिलं नाही काही. हाव काय?
जाजो ना मग एखाद्या दिवशी. आता ऊन नाही आहे वलय. हाव ना, हे म्हणत होते जाऊ म्हणे एक दिवशी आपण शेतात. जा ना मग पाहून ये जो. हो आई, जाईनच मी आता. आरती ताई कधी येते? येते म्हणाली आता उद्या. हाव काय? आता काय माहिती, संध्याकाळी फोन करते ते काय योगेशले बोलवते की बसते गाडीत, काय माहिती. की पाहुणा येते तिच्या संग. तर पाहुणाचं कसं मूड असलं तर येते ते, नाही तर काही येणार नाही. हाव नाही, बरोबर आहे. नाही तर कामगी मला गेले असून पुण्याले, काही सांगितलं नाही अजून तिनं. हाव काय? एवढे भांडे कायले काढले? नाही रे, साफसफाई करत आहे भांड्याची. काय झालं होतं बाई त्या भांड्याले? कॉकरोच झाले होते ना, मानिता म्हणे साफ करते. पीस करत बसली होती, मग आले मी तिकडनं. हा काय तुमचंही चालूच राहते, कधी कबड साफ करा तर हे साफ करा तर ते साफ करा. आता कराच लागते रे, कोपरे कापरे नाही साफ केले तर बरं नाही दिसत. काय होते बाई? अरे बरं दिसते जरा साफसफाई केली म्हणजे. हा काय आई, आरतीचा फोन आला होता. काय म्हणत होती रे? ते म्हणत होती की उद्या ये म्हणे मला घ्याले. घ्याले बोलवलं का तुले? हा बाई, घ्याले बोलवलं मला तिनं. मग जातोय का तू? आता जा लागून नाही म्हणे, पाहुणे पुण्याला चालले म्हणे आज संध्याकाळी, तर उद्या ये म्हणे तुम्हाला घ्याले. हाव का रे? मग जातो मी सकाळी उद्या लवकर सोकर घेऊन येतो. 10 वाजताशी येऊन जातो घरी. हाव का रे, असं करतो का मग? हा बाई, तसंच करा ना मग, कारण मग अजून डेअरीचंही पाहा लागते. सध्या ते तूप तपवायचं चालू आहे ना, पडायचा चूलवरच तपवणं. सिलेंडर भेटूनच तर नाही राहिलं. गॅसची लयच तपली काय रे? नाही भाई, भेटते पण ते ब्लॅक मध्ये जास्त पैसे घेते ना. एवढे पैसे देईन तर मग काय पुरण तुपामध्ये. हाव रे, ते तर आहे. आणि त्या संतोष दादाच्या घरी कार्यक्रम आहे म्हणते. परवा आहे ना कार्यक्रम तर. हा बाई, परवाच्या दिवशी कार्यक्रम आहे तिथं. मग दादा म्हणे की 1 दिवसाची सुट्टी पाहिजे म्हणे मले. हाव का रे? हाव बरोबर आहे ना, करार शरायला आता तोच आहे एकटा. तो त्याच्याकरता उद्या जाऊन येतो मी आणि घेऊन येतो बैले. ठीक आहे ना, घेऊन ये मग. तसं तसं सांगलं का तू? हा बाई, मी सांगितलं तर बाई 8 वाजता तयारी करून राह, मी येतो लगेच घ्याले. आता नाश्ता गिश्ता केला की निघून येईन तिकडनं. तेव्हा की वेळी थांबलं तर मग लय वेळ होते. हाव रे, ऊनही होते ना. बाबा झोपले वाटते. हाव रे, झोपले ते. आता गरमीचं सध्या बरं नाही वाटून राहिलं त्यांले. काऊन बाई, डॉक्टरचं जा लागते काय? नाही रे, उन्हानं लवकर थकवा येते ना. पाहिजे तसं दवाखान्यात जा लागत असं तो. नाही रे, सकाळी कसे वावरात जाते मग येते तर उन्हाची झव लागते पूर्ण. हा ते तर आहे, बाबाले सांगितलं जाऊ नका, काऊन जाते ते? जाते ते. एक आंबा आहे त्याची राखोळी करायला देते. जाऊ दे ना बाई, जितके जातील आंबे तितके जातील. कायले तसे आंब्यापायी काय दवाखान्यात जास्त पैसे भरायचे काय? हा तुझी बाबा ऐकते काय? तू सांग. त्यांना सवय पडली रोज शेतात जायची तर ते जातेच. त्यांना किती वेळा सांगितलं की तुम्ही तरी डेअरीत बसा. मग ते डेअरीत बसतील तर मी जाऊन येतो तिथपर्यंत शेतात. तुले डेअरी फार्मवरही जावं लागते ना. बाबाले म्हटलं की तुम्ही डेअरी फार्मवर जा, तर त्यांचं मन नाही लागत. नाही म्हणे मी माझ्या शेत पाहतो, असं करतो तसं करतो. आता कसं हातभार लागते रे शेती असल्यावर. ते तर आहे बाई. अरे योगेश, सामान याना लागन. ठीक आहे, नाही चिठ्ठी बनवून ठेवजो, घेऊन येईन राहुलच्या दुकानाहून. हाव रे. चिठ्ठी बनवून असली म्हणजे बरं राहते. हाव ठीक आहे ना. आता कसं आरती येते, मग मावशी येते, मग त्या सासूलाही बोलवलाय. हाव काय? हाव म्हटलं त्या सासूच्या घरी जायपेक्षा त्यांनाच बोलून घेतो इथं. आले नी त्या, मग रसाचा पाहुणचार बी होऊन जातो त्यांले. हा बाई, ते तर आहे. आता उलट त्या अश्विनीसाठी आणि तिच्या पोरासाठी काही आणा लागन, चांदीचं बासन गिसन. हा बाई, मग जाऊन घेऊन ये ना, काय लागते काय नाही तर. हाव रे, आता पाहतो ना ते बाबा काय म्हणते तर. आरतीसाठी जोडे घ्या लागन. आता अधिकचा महिनाही लागतोय तर घेऊन घेतो तिले. ठीक आहे ना. ते पाहुणे येतील घ्याले तर त्यांले कपडे घेऊन घेऊ. ठीक आहे ना, चालन मग. तुला काय घ्यायचं आहे काय नाही तर घेऊन घे. हाव रे. जेवण करून घे ना. हा बाई, करतो ना. तुमचे झाले जेवण? हाव रे, झालं आमचं लय वेळचं. अनिता राहिलीये. अनिता तू जेवण करून घ्या आता. हा बाई, करतो ना. येतो मी हात पाय धुवून, मग ताट वाढ. हा वाढतो ना ताट. जेवण करून घ्या अनिता तू आणि योगेश. आता तुले म्हटलं तेव्हा की जेवण करून घे तर तू ऐकलं नाही आई. मग अशी नाश्ता केला ना, मग मला भूकच नव्हती, म्हणून म्हटलं होतं थोड्या वेळाने जेवतो. आणि मग जेवलं की मग बसायची इच्छा होत नाही. हाव ते तर आहे. चाल बाई, आता मस्त उद्या आरती येते. हाव ना ताई, आता लय दिवसापासून आल्याच नव्हत्या. हाव कायले येणं होते. पोरीबाई एकड्या संसारात गुंतल्या की त्यांना त्यांचं घरच आवडते, काही यायले पाहत नाही. आणि चांगला बी आहे ना, जेवढं त्यांच्या संसारात गुंतल्या राहिल्या म्हणजे बरं राहते. हा बाई, ते तर आहे. ते दीपा गेली म्हणते तिच्या माहेरी.
हा बाई गेली आहे ना ते. हाव का व, आता लय दिवसापासून गेली नव्हती म्हणून ते गेली. हाव काय, बरोबर आहे ना. काल रात्री एवढ्या उशिरा आला तू? बसला होता आता माझ्या मित्रांमध्ये. एवढ्या रात्रपर्यंत बसा लागते काय? आणि कोणते मित्र आहेत तुझे असे की एवढ्या रात्रपर्यंत बसले होते ते? आता काय तू या माझ्या मित्रावरही लक्ष ठेवतं काय? योगेश होता. कायले खोटा बोलतो योगेश? डेअरी बंद करून किती वेळचा गेला होता? अहो आई तोच होता ना. तो कायले बसणार आहे? हा, गेली काय त्या अनिता गावले? आता त्या वहिनीचं काय आलं? नाही तू म्हणतो ना योगेश होता. योगेशला काय काम नाहीये का? सकाळीच तो डेअरीवर आला होता. तू मस्त झोपला होता. आता आई झोपूही नाही काय? रात्री उशिरा झाली तर झोप लागली जास्त वेळपर्यंत. अरे ते बाबा किती बोलत होते. कधी सुधरशील तू? हा, मला तर सध्या असं वाटून राहिलं की घरात यावंच नाही. काऊन रे? आता घरात आलो तर तू डोकं खातो, फोन लावला तर ते डोकं खाते. काय म्हणते ते आता? आता गेली तर हाय माहेरी. हा, कधी येते? आई तिले काही याचं म्हणणं होतं. ते म्हणून राहिली मला फिरायला कुठं तरी न्या, नाही तर मी येत नाही घरी. हा, हे तर नवीनच ऐकते मी तिचं. मग का नाही बाई, ते म्हणून राहिली मला कुठंतरी फिरायला जायचं आहे म्हणे, मला फिरायला न्या, नाही तर मी येत नाही म्हणे घरी. अरे तिची आई तशी शिकवत असन तिले. त्या कायले शिकवतील बाई? हा, नाही ना रे, हे पोट्टीच अशी आहे. तिची माय शिकवत असन तिले तशी ते बोलते. आता म्हणून राहिली ते मला कुठं फिरायला नेत नाही, तिथपर्यंत मी घरी काही येत नाही. रात्री फोनवर तिच्या सोबतच बोलत होतो मी. तिले म्हटलं कधी येते आहे तर ते बोलत होती अशी. लय बोलली ते. कायले नाटक करून राहिली म्हणा. आता पहिले सांगायला पाहिजे होते. आता ते म्हणते मी नोकरी करतो आणि मी असं करतो आणि मी तसं करतो. हा काय, तिले काही घ्यायला जाऊच नको तू. पाय मग कशी सुरकी होते तर. मला तर काही समजत नाहीये. त्यात बाबा वेगळं कटकट करते, हे वेगळं करते. तू बोलत जाय ना तिच्याशी जोरात आवाजात, तेव्हा ते हे करन. तू तिच्या सगळ्या गोष्टी ऐकत म्हणून ते तशी वागते तुझ्यासोबत. आता आई मी काय करू? सांगतं बरं. काय करतो? आता मी म्हणत होती करू नको, पण तू ऐकत कुठं होता? तू म्हणे दुसरी भेटते का ना, असं न तसं. तुला तर किती वेळा म्हणायला लावलं मला तिच्या आई बाबाले की दे भाऊ तुझी पोरगी माया घरी, दे भाऊ माया घरी. मला माहित होतं तिच्या आईचा स्वभाव कसा आहे तर. आता मला वाटलं काय मामीच्या स्वभावाचीच असं काय ते. पोरगी तिच्या आईच्या स्वभावावरच जात असते भाऊ. मामा तर चांगला आहे बाई. मग काय चालते त्याच? तिची आजी आलीये घरी म्हणते. बस आता एका कानात तिची आई बोलत असन, एका कानात तिची आजी बोलत असन. तिले जास्त जाऊच द्या लागत ती तिच्या माहेरी. तिच्या माहेरी गेली म्हणजे अशीच करन ते. तिच्या आईले तर असं वाटत असन आता तू घर जवळ यायला पाहिजे. नाही बाई, असं कायले म्हणतीन ते. पाय ना थोड्या दिवसात म्हणतेस ते. मी गायले जातो बाई. पाय ना कशी नाटकं करते ते तर. तिले तू फोनच लावू नको म्हणजे ते तुले हेच नाही करत. पण तू कुठं, तू तर 2-2 मिनिटाच्या अंतरावर तिले फोन करतो. मला तर काही समजून नाही राहिलं बिचारे. तू ऐक मय, तिले फोन लावूच नको. पाय मग ते कशी सुरकी होते तर. आता ते म्हणन नाही तर तुले आता फिरायला चला, मग पुढे म्हणन आता वेगळं निघा, तर मग तसंच करशील काय तू? हा, हाव म्हणत होतीन ते. आम्ही दादा आणि मिताली वहिनी कशी वेगळी राहते म्हणे. आपण या अमरावतीत राहू म्हणे. आणि तिले म्हणलं का आणि हे दुकान कोण पाहिन म्हणा? आम्ही दादाले नोकरी आहे, मला काय नोकरी आहे म्हणा. मी दुकान सांभाळतो म्हणा. मी बोललो आहे तिले की मी दुकान सांभाळतो, मला गावातच राहा लागून. तिले म्हणा नोकरी करायची आहे तर अप डाऊन कर. आणि अजून कुठं नोकरी भेटली रे? 1 वर्षाची डिग्री तर कम्प्लीट करायची राहिली ना तिची. हा बाई राहिली आहे ना, घेतो म्हणते ना कॉलेजमध्ये ऍडमिशन. हाव का रे? आणि तू कधी सांगणार होता मला ह्या गोष्टी? तिले म्हणा तू काही कर म्हणा, कॉलेजमध्ये जाय, कुठं जाय, नोकरी कर, पण इथून घरूनच कर म्हणा. शहरात राहणं सोपं आहे काय? इले घर घेऊन द्या, दार घेऊन द्या. हाव नाही. आता गावामध्ये कसं भागून जाते. आता तू तर दुकानात सांभाळतं, तू कोणत्या कंपनीत थोडी नोकरी करायले. तिले म्हणा बाई इथून कॉलेज कर म्हणा. 2 दिवस राहायचं कामही पडलं तर तिथं मितालीचं घर आहे, तिथं राहत जाजो म्हणा तू. ते मिताली काय तिथं मजा मस्ती करायला गेली काय? त्या अमितची नोकरी आहे म्हणून ते गेली तिथं, नाही तर ती इथंच राहिली असती. आता तुले काय माहित नाही का? तुले बोलायले काय होते? हाव नाही, ते ऐकतच नाहीये. तिले माझ्या असं शांतपणा करूच नको तू. हाव नाही. असंच आहे ना, नात्यात केलं म्हणजे काही बोलू शकत नाही, काही करू शकत नाही. हाव ना बाई. तू तिले 8 दिवस फोन करू नको. पाय ते कशी सडकी होते तर. तसंच करतो आई आता मी. बरोबर ऐकते मग ते तू काय तिचं ऐकलं की बस झालं मग कल्याण. आता काही ह्या गोष्टी सांगू नको ते बाबाले, नाही तर अजून ओरडत राहतील ते आपल्या नावानं.
हाव ना आई. ते बाबाने विचारलं ना की ते काऊन नाही आली तर मी सांगन तिची तब्येत बरी नाही आहे, असं नाही आहे, तसं नाही आहे, असं सांगन. आणि कोणाला सांगू नको बाहेर ही गोष्ट. मी सांगतो बरं नाही आहे तिले म्हणून ते राहिली माहेरी. हा आई तर सांगत फिरशील. हो ना आई, तसंच करतो. आई तर तुले सवय आहे. नाही सांगत ना व आई. चला बा मंडळी, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आणि तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या.